हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज बघा आपण गऱ्यापासून केशरी शिरा करून घेऊ. काही एक वाटी गरा आहे, त्याच्यात तूप टाकले आणि आता ह्याला खमंग भाजून ठेवायचं. आपल्याला 9 वर्ष आहे ना, शिरा सकाळी करायचा आणि नैवेद्य दाखवायचा आहे. नको चांगला भाजून घेते, का तर मला सकाळी लवकर करायचं आहे. आता भाजून ठेवणार आहे. नैवेद्यासाठी ह्याला पाणी टाकायला जमत नाही, म्हणून फक्त भाजून ठेवायचं. फक्त खमंग भाजून ठेवायचा आणि सकाळी त्याच्यात केशरी कलर, काजू, बदाम, साखर टाकायची आणि नैवेद्य दाखवायचा देवाला. पुढचं वर्ष आनंदाचं जावो हे प्रार्थना करायची देवाला. आणि तुम्हाला नव्या वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा बरं का. हे मी शिरा करायला नव्या वर्षासाठी. जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना सगळ्यांना माझ्या पुढच्या वर्षीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आपल्याला पुढचं वर्ष खूप चांगलं जावं हीच मी भगवंताचरणी प्रार्थना करते. आता हे चांगले भाजते आणि सकाळी ह्याला ना ह्याच्यामध्ये कलर, साखर, दूध, केळ सगळं टाकून हे प्रसाद तयार करणार आहे. आता हे बघा, कारण शिरा भाजून ठेवला होता ना मी गऱ्याचा, चांगला भाजून ठेवला आहे. आता त्याच्यामध्ये ना आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी उकळून घेतलं आहे मी चांगलं. पाणी चांगलं उकळून घेतले. तुम्हाला केळे कुस करून टाकायचे असतील तर ह्यावेळेस टाकू शकता. मी टाकणार नाही केळ. आता छान भाजला आहे, खूप मस्त भाजला आहे बघा. छान कलर आला आहे त्याला. आता ह्याच्यामध्ये कलर टाकायले, केशरी कलर आहे आणि केशरचे धागे आहेत ती टाकलेले. आता आपण मिक्स करून घेऊ सगळं. 10 ते 12 केशरचे धागे टाकलेत मी त्याच्यामध्ये आणि शिरा चांगला भाजला आहे. खिडकी खोला. आता हो कशात पाणी टाक, आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि पाणी थोडं टाकून असं हलवायचं, म्हणजे गाठ तयार होत नाही मध्ये. थोडं पाणी टाकून अगोदर हलवून घ्यायचं असं, नाही का, म्हणजे गाठ तयार होत नाही कुठं गऱ्याची. जसं लागेल तसं आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं, पण पाणी गरम करूनच टाका बरं का, गार पाणी टाकू नका.